नमस्कार मित्रांनो, अंगणवाडी सेविका तसेच अंगणवाडी मदतनीस तसेच कर्मचारी यांच्यासाठी खुशखबर आहे. अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे ऑगस्ट महिन्याचे वेतन हे गणपतीपूर्वी म्हणजेच गणेशोत्सवापूर्वी त्यांच्या बँक अकाउंटमध्ये जमा करण्यात येणार आहे. याबाबतचा आता महत्त्वाचा जी-आर आलेला आहे. याबाबतचा निधी सुद्धा आता मंजूर करण्यात आलेला आहे. शासनाने हा नवीन जी-आर काढलेला आहे. यामध्ये आपण बघू शकतो की दिनांक 1 सप्टेंबर 2025 रोजी देय होणारे ऑगस्ट 2025 चे वेतन, निवृत्ती वेतन, कुटुंब निवृत्ती वेतन गणेशोत्सवपूर्वी प्रदान करणे बाबतचा महाराष्ट्र शासन वित्त विभाग यांचा 21 ऑगस्ट 2025 चा हा जी-आर आहे. आपण या ठिकाणी बघू शकता शासन निर्णयामध्ये सांगितले आहे की जो 1 सप्टेंबर 2025 रोजी देय असणारा पगार म्हणजेच वेतन आता 26 ऑगस्ट 2025 रोजी जमा करण्याची मान्यता देण्यात आली आहे. म्हणजे गणेशोत्सवापूर्वी सर्व अंगणवाडी सेविका तसेच अंगणवाडी मदतनीस यांचे पगार होणार आहेत. म्हणजेच आता अंगणवाडी सेविका तसेच अंगणवाडी मदतनीस यांचा हा निधी आता मंजूर करण्यात आलेला आहे. तो जी-आर पुढीलप्रमाणे अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्यासाठी अर्थसंकल्पीय केलेला निधी वितरित करण्याबाबतचा महाराष्ट्र शासनाचा महिला व बाल विकास विभाग यांचा 21 ऑगस्ट 2025 रोजीचा हा जी-आर आहे. बघा, सदर शासन निर्णयामध्ये अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस यांचे मानधन व भत्ता अदा करण्याकरिता खालील विवरणपत्रानुसार या ठिकाणी 293,80,95,000 एवढा निधी आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना यांना वितरित व खर्च करण्यास शासन मान्यता देण्यात आलेली आहे. म्हणजेच एकात्मिक बाल विकास सेवा योजना यांच्या खात्यावर हे पैसे वितरित करण्यात आलेले आहेत. त्यांना खालील तक्त्याप्रमाणे जी काही खर्च करण्याची मान्यता जी आहे ती देण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचा ऑगस्ट महिन्याचा मानधन व प्रोत्साहन भत्ता अदा करण्यासाठी ही रक्कम दिलेली आहे. तर आता गणेशोत्सवापूर्वीच ही रक्कम सर्व अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती. जास्तीत जास्त अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांना ही माहिती व खुशखबर मिळायला हवी. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्यासाठी धन्यवाद.